स्वतःच्या खात्यावर रक्कम जमा झाल्याचा, हा सन्मान निधी जमा झाल्याचा मेसेज येतो, त्यावेळेला खऱ्या अर्थानं आपल्या सगळ्यांना आनंद होत असतो. जर 5,000 आणि 3,000नी कोणी वाढवला असेल तर या महायुतीच्या सरकारने वाढवलेला आहे. एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली जी ही योजना आपण महत्त्वाकांक्षी आणली, त्याच्या पहिल्या टप्प्यातील वितरण सोहळा आज आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या हस्ते पार पडला. लाडक्या बहिणींचा आज भादवी पोळा 100% गोडसुद्धा झालेला आहे. कारण आज 21 सप्टेंबर, आजचा वार रविवार, आज भादवी पोळा आहे. तर या भादवी पोळ्याच्या शुभ मुहूर्तावरती आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून डीबीटीचं बटन दाबण्यात आलेलं आहे. पात्र बहिणींच्या खात्यामध्ये सप्टेंबर महिन्याचा हप्ता 1500 रुपयाप्रमाणे विस्तारण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे. बघा लाडक्या बहिणींना आज सर्वपित्री दर्श अमावस्या आहे. तर या अमावस्याच्या मुहूर्तावरती सुद्धा हे पैसे सोडण्यात येणार होते आणि त्याचप्रमाणे याची सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे. एकंदरीत सर्व लाडक्या बहिणींची आज भादवी पोळ्यानिमित्त सप्टेंबर महिन्याच्या 15 हप्त्याची प्रतीक्षा सुद्धा संपलेली आहे. बघा लाडक्या बहिणींना आताच महिला व बालिका सेवाच्या मंत्री म्हणजेच लाडकी बनवण्याचा हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकरे मॅडम यांच्या माध्यमातून डीबीटीचं बटन दाबण्यात आलेलं आहे. आज पात्र बहिणींच्या खात्यामध्ये सप्टेंबर महिन्याचा हप्ता आज सकाळपासून विस्तारण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे. बघा लाडक्या बहिणीनं जरी आज रविवार असला तरी पण बँकांना सुट्ट्या दिलेल्या नाहीत. कारण लाडक्या बहिणीनं उद्यापासून नवरात्रीचा सण सुरू होत आहे. त्या अनुषंगाने सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये नवरात्रीची वळणी या ठिकाणी विस्तारण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे. नवरात्रीचं गिफ्ट मिळायला सुरुवात सुद्धा झालेली आहे. बघा लाडक्या बहिणीनं या ठिकाणी आज राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणजेच बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून सर्व लाडक्या बहिणींना नवरात्रीचं गिफ्ट वितरण करायला सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे. एकंदरीत सप्टेंबर हप्त्यांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा आज सर्व पित्री दर्श अमावस्याला आणि लाडक्या बहिणीनं आज भादवी पोळ्यानिमित्त ही प्रतीक्षा सुद्धा संपलेली आहे. त्याचप्रमाणे उद्यापासून नवरात्रीचा सण सुरू होत आहे. त्या अनुषंगाने आज सर्व लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपत आहे. म्हणजेच आज आणि उद्या या 2 दिवसांमध्ये सप्टेंबर महिन्याचा हप्ता विस्तार होता, तर याची सुरुवात आजपासून करण्यात आलेली आहे. म्हणजेच आज रविवार 21 सप्टेंबर रोजी या 16 जिल्ह्यांमध्ये पैसे येणार आहेत आणि उद्या 22 सप्टेंबर उद्याचा वार सोमवार, उद्या नवरात्रीचा पहिला दिवस, तर या दिवशी सुद्धा पैसे येणार आहेत. एकंदरीत आज कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे सोडलेले आहेत, आज कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येतील, आज राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणजेच बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब यांनी कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे सोडण्यासाठी डीबीटीचं बटन दाबण्यात आलेलं आहे आणि सध्याच्या स्थितीला एकंदरीत तुमच्या खात्यामध्ये 1500 रुपये सोडण्यात आलेले आहेत की तुमच्या खात्यामध्ये एकत्रितपणे 2500 रुपये सोडण्यात आलेले आहे, त्याची माहिती सुद्धा बघून घेऊयात. बघा आज राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणजेच बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब यांना पत्रकारांनी प्रश्न विचारलेला होता की बहिणींच्या खात्यामध्ये पैसे का सोडलेले नव्हते. तर आज राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणजेच बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी माहिती सुद्धा दिलेली आहे की बहिणींच्या खात्यामध्ये सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये सुरू झालेले आहेत. या ठिकाणी लाडके बनवणं बंद करण्यात आलेले नाही. सध्याच्या स्थितीला 1500 रुपये सुरू आहेत. थेट लाडक्या बहिणीनं एकनाथ शिंदे साहेब काय म्हटलेले आहे तुम्ही सुद्धा ऐकायचं आहे. 3000 पेक्षा जास्ती होतील, हे मी खोटं नाही सांगत. वर्षाला 3 मोफत गॅस सिलेंडर आपल्याला देणार अन्नपूर्णा योजनेतून. तर बघा लाडक्या बहिणींना या ठिकाणी राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणजेच बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी माहिती सुद्धा दिलेली आहे. त्यामुळे राज्यातील 2,26,00,000 बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा सामणार आहे. परंतु लाडक्या बहिणींना सप्टेंबर महिन्याचा हप्ता थेट तुमच्या खात्यामध्ये विस्तार होऊन जाईल. परंतु जर तुम्हाला ऑक्टोबर हप्ता मिळवायचा असेल तर त्याच्यासाठी केवायसी करणं गरजेचं आहे. ज्या ज्या लाडक्या बहिणी केवायसी करतील त्याच लाडक्या बहिणींना पुढील 4 वर्ष या लाडकी बनवण्याचा प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येईल. परंतु ज्या लाडक्या बहिणी दुर्लक्ष करतील, ज्या लाडक्या बहिणी केवायसी करणार नाहीत, अशा लाडक्या बहिणींचा पुढील 4 वर्षांसाठी बंद सुद्धा होणार आहे. बघा ही केवायसी कुठे करायची, कशी करायची आहे आणि ही केवायसी कधीपर्यंत करायची आहे त्याची माहिती सुद्धा देणार आहे. एकत्रितपणे राज्यातील 2,26,00,000 बहिणींना आज तातडीची सूचना दिलेली आहे की जर तुम्ही केवायसी केली तरच तुम्हाला पुढील 4 वर्ष लाडकी बनवण्याचा लाभ घेता येईल.
परंतु ज्या लाडक्या बहिणी KYC करणार नाहीत अशा लाडक्या बहिणींना पुढील हप्त्यांचे पैसे मिळणार नाहीत। बघा लाडक्या बहिणींना एकंदरीत आज 21 सप्टेंबर आजचा वार रविवार, आज सर्वपित्री दर्श अमावस्या आहे, आज भादवी पोळा आहे। तर या पोळ्याच्या निमित्तानं हे पैसे विस्तारण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। म्हणजेच खऱ्या अर्थाने या जिल्ह्यामधील सर्वच लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे। कारण कालच राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून सप्टेंबर हप्त्यासाठी 3600 कोटींचा निधी मंजूर करण्यात आलेला होता आणि हा निधी कालच प्रमुख बँकांमध्ये विस्तार सुद्धा करण्यात आलेला होता। तर हा निधी आज बहिणींच्या खात्यामध्ये विस्तारण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। थेट उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार काय म्हटलेले आहेत लाडक्या बहिणींना, तुम्ही सुद्धा 1 मिनिट कान देऊन हा व्हिडिओ सुद्धा बघायचा आहे। त्या महिन्यातले पण लाडक्या बहिणीचे पैसे आम्ही रिलीज केलेले आहेत, ते त्यांच्या अकाउंटला जातील। तर बघा लाडक्या बहिणींना, आताच राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादांनी दिलेल्या माहितीनुसार पात्र बहिणींच्या खात्यामध्ये सप्टेंबर महिन्याचा हप्ता विस्तार करण्यासाठी काल 3600 कोटींचा निधी मंजूर करण्यात आलेला होता। हा निधी आज सकाळपासून विस्तारण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। खऱ्या अर्थाने आज रविवारी 21 सप्टेंबर दिवशी सर्व लाडक्या बहिणींचा भादवी पोळा 100% गोड सुद्धा झालेला आहे। सर्व पित्री दर्श अमावस्या या ठिकाणी गोड सुद्धा झालेले आहे। बघा लाडक्या बहिणींना, मागचा महिना पितरांचा होता, तर या पितरांच्या महिन्यामध्ये हे पैसे सोडण्यात आलेले नाहीत। या पितरांच्या महिन्यांमध्ये काही अर्जांची छाननी करायची राहिलेली होते, तर हे छाननी करण्यात आलेले आहे। तर आता सर्व पित्री दर्श अमावस्या आलेली आहे, म्हणजेच एकंदरीत आजपर्यंत पितरपाठ संपलेला आहे आणि उद्यापासून लाडक्या बहिणीने या ठिकाणी नवरात्रीचा सण सुरू होत आहे। त्या अनुषंगाने नवरात्रीच्या शुभमुहूर्तावरती आणि या भादवी पोळ्याच्या शुभमुहूर्तावरती पात्र बहिणींच्या खात्यामध्ये सप्टेंबर हप्त्याचे पैसे विस्तारण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा एकंदरीत सर्व लाडक्या बहिणींचा या वर्षीचा नवरात्री सण 100% गोड सुद्धा होणार आहे। कारण नवरात्री सणानिमित्त रेशनधारक लाडक्या बहिणींना आणि नवरात्री सणानिमित्त राज्यातील 2,26,00,000 बहिणींना राज्य सरकारकडून अजून एक महत्त्वाचं गिफ्ट मिळणार आहे। जर तुम्हाला हे गिफ्ट मिळवायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तुम्हाला अगदी मुद्देसूद पद्धतीने माहिती देणार आहे की हे गिफ्ट कशा पद्धतीने मिळवायचं आहे। परंतु लाडक्या बहिणींना, तुमच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की या ठिकाणी आमच्या खात्यामध्ये आज सप्टेंबर हप्ता येऊन जाईल का, जर नसेल येणार तर आमच्या जिल्ह्यामध्ये कधी येणार आहे त्याची माहिती सुद्धा देऊन टाका। बघा लाडक्या बहिणींना, आता वाट पाहायची गरज नाही, आता प्रतीक्षा संपलेली आहे। आता तुम्हाला या ठिकाणी कसले वाट पाहायची गरज नाही, कारण तुमच्या भावाने निर्णय घेतलेला आहे, म्हणजेच तुमचा लाडका भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी निर्णय घेतलेला आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, एकनाथ शिंदे साहेब तुमच्या खात्यामध्ये सप्टेंबर हप्ता 100 आणि 101% सोडणार आहे। त्यामुळे कोणत्याही लाडक्या बहिणींनी काळजी करायची नाही, थेट तुमच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा विस्तार होणार आहे। परंतु लाडक्या बहिणींनो, आज राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणजेच बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार सर्व लाडक्या बहिणींनी महत्त्वाची कामे करायची आहेत। सर्व लाडक्या बहिणींनी या ठिकाणी KYC सुद्धा करायची आहेत, अन्यथा तुम्हाला सप्टेंबरचा हप्ता KYC शिवाय येणार आहे। परंतु ऑक्टोबर महिन्याचा हप्ता, नोव्हेंबर महिन्याचा हप्ता, डिसेंबर महिन्याचा हप्ता आणि त्याच्या पुढील 4 वर्षांचे हप्ते महिन्याला मिळवायचे असतील तर या ठिकाणी KYC करणं बंधनकारक सुद्धा करण्यात आलेलं आहे। बघा लाडक्या बहिणींना, आपण KYC कशी करायची आहे, कुठे करायची आहे, कोणत्या लाडक्या बहिणींनी करवायची आहे, विधवा असेल तर त्या बहिणींनी करायची आहे का, अविवाहित असेल तर त्या बहिणींनी करायची आहे का, तुमच्याकडे शेती असेल तर KYC करायची आहे का, गाडी असेल किंवा नसेल तर KYC करायची आहे का, तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असाल किंवा नसाल तर KYC करायची आहे का, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या घरामधील एखादी महिला, एखादा पुरुष, याच्यामध्ये तुमचा मुलगा असेल, मुलगी असेल, तुमचे पती असतील, तुमची पत्नी असेल, तर या ठिकाणी लाडक्या बहिणींनो काय सांगितले आहे की तुम्हाला KYC करायचे आहे की नाही याची माहिती सुद्धा बघणार आहोत। परंतु एकंदरीत आज ज्या 16 जिल्ह्यांमध्ये सप्टेंबर महिन्याचा हप्ता विस्तार करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत, तर ते 16 जिल्हे अगदी झटपट पद्धतीने बघून घेऊयात। जर तुमचा जिल्हा या प्रमुख 16 जिल्ह्यांपैकी असेल तर तुमची प्रतीक्षा संपून जाईल आणि या ठिकाणी तुमच्या खात्यामध्ये निधी वाटपाला सुरुवात सुद्धा होऊन जाणार आहे। एकंदरीत सर्व लाडक्या बहिणींचा आज 21 सप्टेंबर आज रविवार, आज रविवार दिवशी सर्व पित्री दर्श अमावस्या आलेले आहे आणि याच रविवार दिवशी भादवी पोळा आलेला आहे। तर या पोळ्याच्या शुभमुहूर्तावरती बहिणींच्या खात्यामध्ये या ठिकाणी सप्टेंबर महिन्याचा हप्ता विस्तार होत आहे आणि उद्या पण काही बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येतील, कारण उद्या नवरात्रीचा पहिला दिवस आहे। तर नवरात्रीच्या शुभमुहूर्तावरती सुद्धा बहिणींच्या खात्यामध्ये सप्टेंबर हप्त्याचे पैसे विस्तार सुद्धा होणार आहे। एकंदरीत
लाडक्या बहिणीनं आज ज्या 16 जिल्ह्यांमध्ये सप्टेंबर हप्ता विस्तार होईल आणि ज्या बँकांमध्ये पैसे वाटप होतील तर त्या जिल्ह्यांची नावे आणि बँकांची नावे सुद्धा लगेच सांगतो। परंतु लाडक्या बहिणीनं नवरात्री सणामध्ये कोणकोणत्या गोष्टी लाडक्या बहिणींनी केल्या पाहिजेत, सोबतच नवरात्री सणानिमित्त सर्व महिलांनी कोणकोणती गोष्टी करायची नाहीत या ठिकाणी याची माहिती सुद्धा देण्यात आलेली आहे। कारण नवरात्रीमध्ये दैवदेवीचा कोप होऊ शकतो। जर तुम्ही अशा पद्धतीने अखंड दिवा लावला तरच या ठिकाणी तुम्हाला देवी प्रसन्न होणार आहे। तर अखंड दिवा कशा पद्धतीने लावायचा आहे त्याची माहिती सुद्धा बघणार आहोत। यासोबतच लाडक्या बहिणींना यावर्षी देवी हत्तीवरती बसून आलेले आहे, म्हणजे सध्याच्या स्थितीला हत्तीचं नक्षत्र आलेलं आहे। त्या अनुषंगाने सर्व लाडक्या बहिणींनी या गोष्टींची पाळण काळजी करायची आहे। एकंदरीत लाडक्या बहिणींनो कोणकोणत्या गोष्टी या नवरात्री सणानिमित्त पाळायच्या आहेत त्याची माहिती सुद्धा बघणार आहोत। परंतु आपला महत्त्वाचा मुद्दा आहे की आज 21 सप्टेंबर आजचा वार रविवार, आज सर्वपित्री दर्श अमावस्या आहे, आज भादवी पोळा आहे। तर या पोळ्याच्या शुभ मुहूर्तावरती ज्या 16 जिल्ह्यांमध्ये आणि 10 बँकांमध्ये सप्टेंबर हप्ता सोडण्यात आलेला आहे तर हे जिल्हे आणि या बँका कोणकोणत्या आहेत त्याची माहिती सुद्धा बघून घेऊयात। परंतु लाडकी बहिणींना चॅनलवरती नवीन आला असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट रोजच्या रोज तुमच्यापर्यंत येत राहील, तुमच्यापर्यंत पोहोचत राहील। बघा लाडकी बहिणींना एकंदरीत सर्व लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे। लाडक्या बहिणींना कोणती वस्तू खरेदी करायची असेल तर आता लाडक्या बहिणींना विचार करायची गरज सुद्धा भासणार नाही, कारण तुमचे लाडके भाऊ म्हणजेच बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून प्रत्येक वस्तूवरील टॅक्स कमी करण्यात आलेला आहे। त्यामुळे तुम्हाला आता कोणती गोष्ट घ्यायची असेल, याच्यामध्ये 2 चाकी गाडी घ्यायची असेल, घरामधील काही साहित्य असतील, याच्यामध्ये दिवाण असेल, सोफा असेल, टीव्ही असेल, 4 व्हीलर गाडी असेल, तर अशा प्रकारच्या कोणत्याही गोष्टी घ्यायची असतील तर आता तुमच्या खिशाला कात्री लागणार नाही। तुम्हाला या सर्व गोष्टी स्वस्त दराने सुद्धा मिळणार आहेत, कारण भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून सर्व वस्तूंवरती अगोदर 28% GST आकारण्यात येत होता, परंतु लाडक्या बहिणींनो आतापर्यंत या ठिकाणी 18% GST आकारण्यात येणार आहे। एकंदरीत सर्व महिलांचं सर्व प्रश्नांचं संप या ठिकाणी पूर्ण सुद्धा होणार। त्यामुळे राज्यातील सर्व लाडक्या बहिणींनी आपल्याला हव्या असणाऱ्या सर्व गोष्टी खरेदी सुद्धा करायच्या आहेत। बघा लाडक्या बहिणींनो या ठिकाणी GSTचा मुद्दा बघितलेला आहे, या ठिकाणी काही मुद्दे बघितलेले आहेत, परंतु अजून आपल्याला 16 जिल्ह्यांचा मुद्दा आणि 10 बँकांचा मुद्दा पाहायचा आहे। म्हणजेच एकंदरीत 16 जिल्ह्यांमध्ये आणि 10 बँकांमध्ये हे पैसे वाटप करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। त्यामुळे लाडक्या बहिणींनो तुमचा जिल्हा, तुमचं बँक खाता या प्रमुख बँकेपैकी आहे का, प्रमुख जिल्ह्यांपैकी आहे का याची माहिती सुद्धा देणार आहे। त्यासोबत नवरात्रीमध्ये देवीला पाटावरती बसवण्या अगोदर कोणकोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे, त्यासोबतच नवरात्रीमध्ये अखंड दिवा लावण्या अगोदर कोणता मंत्र म्हणायचा आहे, जेणेकरून देवीचा आपल्यावरती या ठिकाणी हात राहील, देवी आपल्यावरती प्रसन्न राहील। त्यामुळे लाडके बहिणींनो तुम्ही सुद्धा अशा छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे आणि आपला गट चांगल्या पद्धतीने उगवण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी करायच्या आहेत त्याची माहिती सुद्धा देणार आहे, जेणेकरून तुमच्या गटाचा वास येणार नाही, बुरशी लागणार नाही, त्याच्यामध्ये जे धान्य टाकलेलं असेल तर ते धान्य कुजणार नाही। तर या सर्व गोष्टींची माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत, कारण उद्या तुम्हाला गट बसावे लागतील। उद्यापासून या ठिकाणी घटस्थापनेला सुरुवात होत आहे। उद्यापासूनच लाडक्या बहिणींनो नवरात्रीचा पहिला दिवस सुरू होत आहे, म्हणजेच एकंदरीत 9 दिवस हे अशाच पद्धतीने नवरात्रीचा सण सुद्धा राहणार आहे। तर या नवरात्रीच्या सणामध्ये कोणकोणत्या गोष्टी तुम्ही पाळायच्या आहेत, कोणकोणत्या गोष्टी करायच्या नाही त्याची माहिती सुद्धा देऊन टाकतो। परंतु लाडक्या बहिणींनो या गोष्टी पाहण्या अगोदर आपण जिल्ह्यांची यादी, बँकांची यादी बघून घेऊयात। त्यानंतर या नवरात्री सणामध्ये ज्या ज्या गोष्टी पाळायच्या आहेत, नवरात्री सणामध्ये मनामध्ये अखंड दिवा लावताना कोणकोणता मंत्र म्हणायचा आहे, त्यासोबतच देवपूजा करताना कोणकोणता मंत्र म्हणायचा आहे आणि देवपूजा केल्यानंतर जे आपलं देवाला पूजलेलं पाणी असतं तर त्या पाण्याचं काय करायचं आहे त्याची माहिती सुद्धा देणार आहे। जर तुम्ही देव पूजल्यानंतर देवाचे पाणी कुठे फेकून देत असाल तर तुम्ही या ठिकाणी सावधान व्हायचं आहे। ते देवपूजा केलेला कोणताही अर्थ उरणार नाही, एकंदरीत देव तुमच्यावरती या ठिकाणी आशीर्वाद देणार नाहीत, कारण देवांना पूजलेलं पाणी याच ठिकाणी तुम्ही सुद्धा ओतलं पाहिजे। अन्यथा जर तुम्ही कुठेही ओतत असाल तर या ठिकाणी तुम्ही सर्वात मोठी चूक करत आहात। देव पूजलेला कसलाही फायदा होणार नाही, या ठिकाणाहून तुम्हाला कोणतंही समाधान मिळणार नाही, सुख शांती सुद्धा मिळणार नाही। त्यामुळे देव
पूजल्यानंतर हे पाणी या दिशेला फेकायचं नाही, देव पूजल्यानंतर हे पाणी अशा ठिकाणी टाकायचं नाही, देव पूजल्यानंतर या पाण्याचा अशा पद्धतीने वापर करायचा नाही, कारण काही जिल्ह्यांमध्ये काही गावांमध्ये देव पूजल्यानंतर त्या पाण्याचा गैरवापर सुद्धा केला जातो। त्यामुळे या ठिकाणी देव पूजल्याचा तुम्हाला कोणताही फायदा होणार नाही। बघा, आपल्या घरामधील आपल्या आई वडील असतील, आपल्या आजी आजोबा असतील किंवा आपल्या घरामधील कोणते नातेवाईक असतील तर त्या या ठिकाणी वर्षानुवर्ष देवांची पूजा करत असतात। त्यांच्याच अनुषंगाने आपण सुद्धा देवपूजेला सुरुवात करत असतो। त्यांच्यासारखे आपल्याला देवपूजा करायला जमत नाही, परंतु तुटके मुटकी का होईना आपण 100% देवपूजा करत असतो। परंतु ती देवपूजेचं काय आपल्याला गोष्टी माहिती असतील तरच देवपूजा करायची असते। जर तुम्ही या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने देवपूजा केली, देव पूजलेले पाणी एकंदरीत कुठेही फेकून दिलं तर या ठिकाणी कोणतंही समाधान मिळणार नाही, तुमच्या घरामध्ये सुख शांती लाभणार नाही। त्यामुळे लाडके बहिणींनो, या सर्व गोष्टींची माहिती सुद्धा देणार आहे। परंतु एकंदरीत आपला महत्त्वाचा मुद्दा आज 21 सप्टेंबर, आजचा वार रविवार, आज ज्या 16 जिल्ह्यांमध्ये सप्टेंबर हप्ता येईल अशा बातम्या व्हायरल होत आहेत, तर त्या बातम्यांमध्ये किती तथ्य आहे त्याची माहिती सुद्धा बघणार आहोत। बघा लाडके बहिणींनो, आज सर्वपित्री दर्श अमावस्या आहे, आज भादवी पोळा आहे। तर या भादवी पोळ्याच्या निमित्तानं या ठिकाणी काही भागांमध्ये बैलांची पूजा केली जात असते, म्हणजे शेतकऱ्यांचा मित्र असेल, शेतकऱ्यांचा गैवारी असेल तर या ठिकाणी बैलाची पूजा केली जात असते। त्यासोबतच तुमच्या घरामध्ये शेळी असेल, तुमच्या घरामध्ये विविध प्राणी असतील तर त्या या ठिकाणी पूजा सुद्धा केली जात असते। त्यांना या ठिकाणी नटवलं जात असतं, त्यांच्या गळ्यामध्ये घुंगरू लावलं जात असतं, पायांमध्ये सुद्धा घुंगरू लावलं जात असतं। त्यासोबतच गायींच्या शेंगाला, म्हशींच्या शेंगाला या ठिकाणी कलर देऊन चांगल्या पद्धतीने या ठिकाणी रंगवलं जात असतं। एकंदरीत काही भागांमध्ये हा भादवी पोळा सण साजरा केला जातो आणि काही भागांमध्ये मागच्या 1 महिन्यांपूर्वी या ठिकाणी बैलपोळ्याचा सण पार सुद्धा पडलेला आहे। तर भादवी पोळ्याच्या सर्व लाडक्या बहिणींना आणि सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा। सोबतच सर्व पितृ दर्श अमावस्यामध्ये कोणकोणत्या गोष्टींचं पालन केलं पाहिजे त्याची माहिती सुद्धा बघणार आहोत। आणि उद्यापासून नवरात्रीचा सण सुरू होत आहे, तर या नवरात्री सणाच्या अगोदर तुम्ही कोणकोणत्या गोष्टी करून ठेवायच्या आहेत, म्हणजे त्याची सुरुवात कशी करायची आहे, नवरात्री सणामध्ये जे 21 नियम पाळायचे आहेत तर 21 नियम कोणकोणते आहेत त्याची माहिती सुद्धा देणार आहोत। परंतु लाडके बहिणींनो, या नवरात्री सणामध्ये या ठिकाणी तुमच्या घरामध्ये कोण अन्न मागायला आलं तर या ठिकाणी तुम्ही अन्नदान करायचं आहे। तुमच्या घराशेजारी किंवा तुमच्या घरामध्ये जर एखादी गाय असेल तर तिला चांगल्या पद्धतीचा चारा सुद्धा द्यायचा आहे, जेणेकरून या ठिकाणी तुम्हाला सुखप्राप्ती सुद्धा होऊन जाणार आहे। या ठिकाणी तुमच्या घरामध्ये शांतता सुद्धा पसरून जाईल, तुमच्या घरामध्ये 100% समाधान सुद्धा येऊन जाणार आहे। बघा लाडके बहिणींनो, अशा पद्धतीने नवरात्री सणामध्ये या ठिकाणी आपल्या घरामध्ये देवी येत असते, तर त्यासाठी आपण या ठिकाणी बाज असेल, खाटा असेल तर अशा गोष्टींवरती बसायचं टाळायचं आहे। खुर्च्या असेल अशा वस्तूंवरती बसायचं नाही, कारण या 9 दिवसांमध्ये आपल्या घरामध्ये देवी आलेली असते। आपल्या गावामध्ये, आपल्या संपूर्ण राज्यामध्ये, संपूर्ण जगामध्ये देवीचं या ठिकाणी प्रकट झालेले असते। त्यामुळे तुम्ही सुद्धा या गोष्टींचं पालन करायचं आहे। बघा लाडके बहिणींनो, एकंदरीत लाडक्या बहिणींनो, आज सर्व पितृ दर्श अमावस्या आणि भादवी पोळ्याच्या शुभमुहूर्तावरती सप्टेंबर हप्ता येईल अशा पद्धतीच्या बातम्या फिरत होत्या। परंतु आज लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी राज्याच्या महिला व बालिका सेवाच्या मंत्री म्हणजेच लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकरे मॅडमने तशा प्रकारे माहिती सुद्धा दिलेली आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींनो, आज आदिती तटकरे मॅडमने दिलेल्या माहितीनुसार सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये सप्टेंबर महिन्याचा हप्ता विस्तार होणार आहे। परंतु लाडक्या बहिणींनो, मोठ्या प्रमाणामध्ये अफवा पसरवल्या जात आहेत, त्यामुळे कोणत्याही लाडक्या बहिणीने अफवांवरती विश्वास सुद्धा ठेवायचा नाही। बघा लाडक्या बहिणींनो, प्रत्येक महिन्याचा हप्ता हा महिना संपायच्या शेवटच्या आठवड्यामध्ये विस्तार होत असतो। त्याच अनुषंगाने सप्टेंबर महिन्याचा हप्ता या नवरात्रीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या दिवशी विस्तार होऊ शकतो, अशा पद्धतीने शक्यता सुद्धा वर्तवण्यात आलेला आहे। आणि महाराष्ट्र राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत, या 36 जिल्ह्यांमध्ये 3 ते 4 दिवसांमध्ये पैसे वाटप होतील आणि महाराष्ट्र राज्यामधील सर्व बँकांमध्ये पैसे सुद्धा वाटप होणार आहे। त्यामुळे कोणत्याही लाडक्या बहिणींनी काळजी करू नका, फक्त तुम्ही KYC लवकरात लवकर करायची आहे।